येणार होतो पण गादीवर बसणार कोण? संभाजी का राजाराम या विवंचनेत अडकलात की काय? हो, अडकलोय. म्हणूनच तर तुम्ही सांगा महाराणी साहेबा, कोण बसेल गादीवर? राजाराम बसेल गादीवर. संभाजी पन्हाळ्यावर असताना? संभाजी काय? शंभूराजे म्हणा. तुम्ही थांबाव. मग त्यांना कैद करा. ठीक आहे, ठीक आहे. अहो ठीक आहे काय अनाजी पंत, महाराणी साहेबा या सगळ्याची काहीही गरज नाहीये. कदाचित शंभूराजे हसत हसत तयार होतील युवराज राजारामांच्या राज्याभिषेकाला. वकीलपत्र घेतलं की काय त्यांचं? सोनोपंत नाही, मला ठीक असं नाही, म्हणा- पोराचा हक्क मागते मी. आणि हो, राजारामाची आई म्हणून विनंती नाही, तर स्वराज्याची महाराणी म्हणून तुम्हाला आदेश करतोय, त्यांना कैद करा. प्रधान किंवा सुरनीस यांचा तो अधिकार नाही. हा, पण सरसेनापतींचा आहे, त्यांचाच असतो. मग त्यांना जाऊन तसं सांगा. राजमुद्रा उमटवल्याचा लेखी आदेश मिळू शकेल? अनाजी पंत, लेखी आदेशाबरोबर एका भावाने बहिणीला दिलेला शब्द सुद्धा मिळेल. सरसेनापतींनी दिलेला आदेश किंवा भावानी दिलेला शब्द नाही पाळला तर? नाही, कसं आहे, सरसेनापतींचं शंभू प्रेम जगजाहीर आहे म्हणून. अहो अनाजी पंत, तुम्ही काय बोलताय? हा विषय आपण वेगळ्या पद्धतीने हाताळू शकतो. कारण बाळाजी औजींकडून राजपत्र लिहून घ्या हं, आणि तुम्ही स्वतः जाऊन सरसेनापतींना ते देऊन या. त्वरित जातो. आणि तरीही त्यांनी नाही ऐकलं तर? त्यांनाही कैद करा. शब्द सुद्धा मिळेल. करा.